नमस्कार मित्रांनो, आज आपण शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या समस्या या विषयावर चर्चा करणार आहोत. तसेच आज भारतामध्ये, महाराष्ट्रात आणि जगामध्ये एक शिक्षणाचा, एक शैक्षणिक क्षेत्राचा भला मोठा डोंगर तयार झालेला आहे. या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये जी काही लोक आहेत, या लोकांमध्ये श्रीमंत आणि गरीब, नोकरदार आणि शेतकरी अशी एक मोठी दरी पडलेली आहे. आणि शिक्षण हे फ्री असताना सुद्धा, विनामूल्य असताना सुद्धा आपण चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण, ज्या शिक्षणाला आपण पेमेंट खर्च करतो, पैसे खर्च करतो, ते पेमेंट आपल्याला गुणवत्तेचं वाटू लागलेलं आहे. आणि जे शिक्षण शासनामार्फत किंवा सरकारमार्फत आपल्याला दिलं जातं, ते शिक्षण म्हणजे जिल्हा परिषद शाळा, शासनाच्या अनुदानित शाळा, या शाळेतून जे आपल्याला फ्रीमध्ये शिक्षण दिलं जातं, त्या शिक्षणाला आपण खर्च करत नसल्यामुळे आपल्याला त्याचं किंमत नाही. आणि किंमत नसल्यामुळे आपण जे काही शिक्षण घ्यायची जी काही आपली वृत्ती आहे, ती वृत्ती सुद्धा राहिलेली नाही. स्पर्धा फक्त समाजामध्ये एकाच गोष्टीची झालेली की तुझा मुलगा, जो मुलगा पैसे खर्च करून चांगल्या शाळेत शिकल आणि चांगल्या शाळेत शिकून माझा मुलगा जिल्हा परिषदेला शिकतो म्हणजे तो हलक्या शाळेत शिकतो, अशी मनात वृत्ती झालेली आहे. मग विद्यार्थ्यांच्या समस्या ह्या झालेल्या आहेत. विद्यार्थ्याच्या मनात लहानपणीच असं बिंबवलं गेलंय की हे बिंबवल्यामुळं अशी त्याची मानसिक वृत्ती त्याची अशी तयार झाली की मला माझ्या वडिलांनी शाळेमध्ये चांगल्या शाळेत टाकलेलं नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की जे नोकरदार श्रीमंत लोक आहेत, यांनी या शासनाच्या शाळेकडे जाणून बुजून म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे पैशाचा भडीमार असल्यामुळे त्यांनी त्यांचे विद्यार्थी, त्यांची मुलं हे कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल, कॉन्व्हेंट स्कूल, शासनाच्या प्रायव्हेट शाळा, ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या प्रायव्हेट शाळेमध्ये या मोठ्या लोकांनी, नोकरदार वर्गांनी आपापली मुलं त्या शाळेमध्ये टाकलेली आहेत. पर्यायी जे काही संस्था, जे काही शाळा आहेत अनुदानित, त्या अनुदानित शाळेकडे याच लोकांचं लक्ष राहिलेलं नाही. शासनाच्या शाळा म्हणजे गरीब लोकांच्या शाळा, दीनदलितांच्या, मजुराच्या शाळा झालेल्या आहेत. आणि मजुराच्या शाळा झाल्यामुळे मजूर, दीनदलित, शेतकरी ही लोक शाळेकडे लक्ष देऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांची मनोवृत्ती तयार झाली शिक्षणाविषयी, शाळेविषयी. दुसरी गोष्ट, आपण ज्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतो त्या संस्थेच्या शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या तुलनेत प्रायव्हेट स्कूल या तुमच्याकडून फीस घेऊन तुम्हाला ड्रेसेस, सॉक्स, बूट, दप्तर, टाय हे तुमचेच पैसे घेऊन तुम्हाला, तुमच्या विद्यार्थ्याला एकदम टकाटक करतात. तसंच जिल्हा परिषद शाळेला आपण 1 रुपयाही देत नाहीत. आपण आपल्या मुलालाही खर्च करत नाहीत, शाळेलाही 1 रुपया देत नाहीत. पण शाळेला तुमच्या 1 रुपयाची अपेक्षा नाही, परंतु तुम्ही शाळेपर्यंत सुद्धा जात नाहीत. शिक्षक काय करतात, विद्यार्थी काय करतात, हे सुद्धा बघण्याची आपली इच्छा नाही. साध्या शाळेमध्ये जर पालक मेळावा असेल, एखादी समितीची बैठक असेल, शालेय व्यवस्थापन समितीची निवड असेल,
तर पालक शाळेकडे बैठकीला जात नाहीत. शिक्षकांच्या अडचणी असतात, शाळेच्या अडचणी असतात, मुख्याध्यापकाच्या अडचणी असतात. या सर्व अडचणी शालेय स्तरावर जर पालकांनी सोडवल्या तर शिक्षकांना शिक्षण ज्ञान देण्याचं कार्य आणखी चांगल्या पद्धतीने करता येतं. तसेच आज प्रत्येकाला हम दो हमारे दो अशी मुलं दोनच मुलं आहेत. आणि ही जी मुलं असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लाड केले जातात आणि लाड ही एक विद्यार्थ्याची समस्या होऊन बसलेली आहे. विद्यार्थी आज अभ्यास करत नाहीत, परंतु लाडापोटी, हक्कापोटी, हट्टापोटी जे पाहिजे ते पालकाकडून आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच घेतात. कोणतीच गोष्ट ऍडजस्टमेंट करून घेतली जात नाही. अशामुळे या हट्टामुळे किंवा त्यांचे सर्व लाड पुरवल्यामुळे विद्यार्थी घडण्याच्या ऐवजी बिघडली जातात. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी वेळच्या वेळेला भेटतात आणि भेटल्याच्या नंतर तुम्ही ज्या शाळेत जाता ना, त्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या मुलाची त्या वर्गामध्ये शिक्षकाची ऐकून घ्यायची तयारी नसते. शिक्षक काय शिकवतात हे ऐकून घ्यायची तयारी नसते. आणि ऐकून घेण्याची तयारी नसल्यामुळं विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाहीत. ही एक समस्या. दुसरी समस्या, तिसरी समस्या, जर शिक्षकाने तुमच्या मुलांना शिस्त लागावी म्हणून जर समजा मारहाण केली किंवा बोलले तर ते आजच्या विद्यार्थ्यांना जमत नाही. त्यांना ते घरूनच मी मोठा, माझा बाप मोठा, मला कशाचाच नाही तोटा अशा वृत्तीने शाळेत शिक्षणासाठी आलेले असतात. मला सांगा, शिक्षकांनी कितीही शिकवलं आणि तुमची इच्छाच नसेल शिकायची, तुमची ऐकून घ्यायची तयारीच नसेल, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, शिक्षकाचं जर शिकून घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळेमध्ये शांतता, वर्गात शांतता असणं गरजेचं, वर्ग नियंत्रण किंवा वर्गात शांतता असणं गरजेचं आहे. शिकायला तुम्ही झालात, तुम्ही जर वर्गात गोंधळ घालीत बसलात तर तुम्ही तर शिकतच नाहीत. परंतु जे विद्यार्थी असतात, ज्यांना गरज असते, त्या सुद्धा विद्यार्थ्याला तुम्ही त्याला अडथळा निर्माण करण्याचं काम करता. अशा प्रकारे ही एक विद्यार्थ्याची समस्याच आहे. विद्यार्थी वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये एक 6 तास असतात. 6 तासामध्ये शिक्षक जे ज्ञानदानाचं काम करतात आणि त्यांना घरी दिल्यानंतर जे गृहपाठ जर सांगितलं जातं उद्या लिहून आणा, गृहपाठ उद्या तयार करून आणा, तर घरी गेल्याच्या नंतर सगळेच विद्यार्थी गृहपाठ कंप्लीट करून आणत नाहीत. आणल्याच्या नंतर जर समजा दुसऱ्या दिवशी शाळेत आले आणि विचारलं का लिहून नाही आणलं आणि त्यांना मारलं हाणलं तर पुन्हा शिक्षकाविषयी तक्रार करतात. म्हणजे तक्रार करणे एक समस्या झाली. तुमचा आमपणा म्हणजे मीपणा ही एक तक्रार झाली. तुम्हाला म्हणजे मीपणा असल्यामुळे तुम्ही झुकत नाहीत आणि शिक्षणाचं वय हे झुकण्याचं, वाकण्याचं, वळण लावण्याचं असतं. आणि त्याच्या जर तुम्हाला ताठरता अंगी असेल, मीपणा अंगी असेल, तर त्याच्यानी मीपणामध्ये आणि ताठरत्यामध्ये कोणताही व्यक्ती ज्ञान ग्रहण करू शकत नाही. ज्ञान ग्रहण करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी झुकलं पाहिजे, माघार घेतली पाहिजे. शाळेतल्या शिक्षकाच त्रास देत नाहीत, परंतु त्यांनी जी शिक्षा दिली आहे ती शिक्षा सहन केली पाहिजे. शिक्षा करून जे काही समजा आपले आई वडील आहेत, आपल्या आई वडिलांना समजा हट्टापायी त्यांच्याकडून त्यांनाही त्रास देणं चांगलं नाही. आणि हट्टामुळे विद्यार्थी बिघडत जाण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. म्हणून मला असं म्हणायचं की शिक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचं पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक हे जे काही नातं आहे, हे नातं सर्व पालकांनी, गावाने, समाजाने टिकून ठेवलं पाहिजे. तरच आपला समाज पुढे प्रगतीपथावर जाऊन कुठेतरी विकास करेल, कुठेतरी कधी उंची गाठेल, कुठेतरी आपले विद्यार्थी झळकतील, आपल्या गावाचं नाव काढतील, आपल्या तालुक्याचं नाव काढतील, देशाचं नाव काढतील. परंतु आज शिक्षणाची गरज विद्यार्थ्यापेक्षा पालकाला जास्त आहे.
मला बरेच जण म्हणतील शिक्षकापेक्षा पालकाला शिकण्याची गरज का आहे? विद्यार्थी शिकावा आज हे पालकाला वाटते. हेच 25 वर्षापूर्वी पालकाला असं कधीच वाटत नव्हतं की माझ्या पोराने शिकावं, कुठेतरी नोकरी लागावं. त्यावेळेस त्यांची वृत्ती अशी होती, आपलं 4 एकर आहे, आपल्याला 2 मुलं आहेत, मग आपण 8 एकर घेतलं तर 2 मुलाला 4-4 एकर होईल आणि दोन्ही मुलं सुखाने खातात. शिक्षणाचं काही खरं नाही आणि नोकऱ्याचंही काही खरं नाही. परंतु काळ बदललाय, काळात फरक पडलाय. कारण आता प्रत्येक जण शिकण्याच्या भूमिकेत आहे पालक, परंतु विद्यार्थी शिकण्याच्या भूमिकेत नसल्यामुळे विद्यार्थी वे वाईट वळणावर लागून अनेक जी नाही ती कारस्थानं करत आहेत. त्यामधील मोबाईल ही एक समस्या आहे. शिक्षणामध्ये मोबाईल ही चांगली गोष्ट आहे, प्रसार माध्यमाचं साधन आहे, शिकण्याचं साधन आहे. परंतु विद्यार्थी त्याचा चांगला वापर न करता गेम खेळण्यासाठी, नको ते बघण्यासाठी, रील्स पाहण्यासाठी, इंस्टाग्राम वापरण्यासाठी, फेसबुक वापरण्यासाठी, व्हॉट्सअप वापरण्यासाठी या मोबाईलचा वापर करत आहेत. पुस्तकापेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घालत आहेत. मग मला सांगा, बरेच जण मी आता पाहतोय की विद्यार्थी काय करतात की की मला मोबाईलवर पाहायचे, मला मोबाईलवर बघायचंय, मला ऑनलाईन निबंध लिहायचा आहे, मला ऑनलाईन प्रश्नोत्तर लिहायचे आहेत, मला ऑनलाईन परीक्षा पेपर पाहायचा आहे. मित्रांनो, सारं जर ऑनलाईन असेल तर पुस्तक वह्याची काही गरज आहे का नाही? तुम्ही त्या पुस्तकाकडे कधी डोकून बघणार आहात का नाहीत? पाहायला पाहिजे, बघायला पाहिजे. आणि अशा या समस्या जर दूर झाल्या नाहीत तर आजकालचा विद्यार्थी मग ह्या गोष्टी केल्यामुळं, ह्या समस्या विद्यार्थ्याला असल्यामुळं नंतर त्यांना आयुष्यामध्ये नक्कीच अपयश येतं. आपल्याला जे अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडत नाहीत, मग तो निराशामध्ये जातो आणि निराशामध्ये गेल्याच्या नंतर तो व्यसनाकडे वळला जातो. आज 8वी 9वी 10वीची मुलं सुद्धा व्यसनाकडे वळलेली दिसत आहेत, जी की ज्यांच्या वडिलाला सुद्धा माहीत नाहीत की मुलं आपली काय करतात. तंबाखू खाणे, दारू पिणे, सिगारेट ओढणे, अशी अनेक प्रकारची वळणं लागली आहेत. आणि ही व्यसनं लागल्यामुळं आजचा विद्यार्थी हा त्याच्या रासाकडे वाटचाल करत आहे, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. धन्यवाद.